स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहे. तर चला मग बनवूया. मी इथं 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे. हिला आता चांगलं घेणार आहे स्वच्छ. आता ही डाळ आपण अर्धा ते 1 तास भिजायला ठेवणार. चला तर मग अर्धा तास भिजत ठेवली होती मी ही डाळ. हिला मी आता कुकरला लावून घेणार आहे पटकन. आधीच उशीर झालेला आहे. तर याच्यामध्ये मी थोडं एक्स्ट्राच पाणी घालणार आहे, कारण की मला आमटीला सुद्धा पाणी हेच वापरायचं. इकडे आता मी डाळ शिजेपर्यंत इकडे आमटीची तयारी करणार आहे. कांदा भाजायला घेतलाय, लसूण, अद्रक, 1 टमॅटो घेतलाय, थोडीशी डाळ घेतली हरभऱ्याची आणि इकडे हे मसाले घेतले. कांदा भाजून घेतलाय. याच्यामध्येच मी लसूण अद्रक पण टाकणार आहे थोडंसं फ्राय करायला. कांदा भाजलाय आता. आणि हे थोडेसे मी मसाले घेतलेत, बेसिक मसालेच घेतलेत, जास्त मसाला नाही वापरणार. त्याला पण भाजून घेणार. थोडेसे जिरे टाकणार आहे, कारण की मी वाटायला पण जिरे घेतले होते. तेजपत्ता, कढीपत्ता, छोटं टमाटर घेतलं होतं. त्याच्यात मी मीठ टाकून घेतलं होतं, म्हणून ते पटकन शिजवून घेतलं. 1 टमाटर, थोडे मसाले, मिरची पावडर आणि गरम मसाला टाकला आहे मी त्याच्यामध्ये. टाकून घेणार आहे. त्याला जास्त फ्राय नाही करत बसणार, कारण की याला भाजून घेतलेलं आहे. थोडी हळद टाकणार आहे. आता हे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं, हेच टाकणार आहे मी आता याच्यामध्ये. आमटी तयार आहे आता. किती मस्त वास येतोय. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आमच्या गावात नाही, गरम गरमच लवकर लवकर काढून घेणार आहे याच्यातून, चाळणीतून. बस बारीक करून घेतलेलं पुरण मी याच्यामध्ये टाकणार आहे. 1 चमचा तूप घेतलंय मी. साखर, 2 वाट्या डाळ घेतली होती, तर मी 1.5 वाटी साखर टाकणार आहे. बघू शकता थोडंसं पातळ होतंय सुरुवातीला, कारण की साखर टाकली म्हणून साखर विरघळते. साखरेनं पाणी सोडल्यामुळं थोडं पातळ झालंय, नंतर गाढ होणार आहे. थोडंसं मीठ पण टाकू शकतात चवीपुरतं. इलायची पावडर कुटून घेतलंय मी, सालीसोबतच टाकणार आहे. आता बघू शकता किती मस्त घट्ट झालंय. आता पीठ पण आपलं असं नरम झालंय. आता अर्धा घंटा पहिलेच मळून घेतलं होतं मी. अजून थोडंसं तेल टाकून परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.